मंचर नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज एक ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार, आपल्या विभागाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्यांनी भाजपच्या वतीनं आपल्या सगळ्यांना चांगल्या प्रकारे सहकार्य केलं, चांगल्या कार्यकर्त्यांचं मूठ बांधून आपल्या पाठीशी उभे राहिले ते सन्माननीय अतुलजी ब्रह्मभट, या नगरपंचायतीच्या भावी नगराध्यक्ष आदरणीय मोनिकाताई बानखेले, व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे सहकारी आदरणीय सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, जिल्ह्याचे सरचिटणीस, राज्याचे सरचिटणीस आणि आपण सर्वजण. खरं म्हणजे आपल्याला माहिती आहे की कार्यक्रम जरासा लवकर चालू झाल्यामुळे अन्यथा बसायला इथं जागा पुरली नसती. असो अनेक सभा आज दादांच्या आहेत. आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 3 सभा असल्यामुळं मी जास्त काही बोलणार नाही. मी दादांना आणि आपल्या सगळ्यांना आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो की मंचर नगरपंचायत ही गेल्या 2 वर्षापूर्वी स्थापन झाली. ही स्थापन झाल्याच्या नंतर आपण सगळ्यांनी पाहतो की पूर्वी ग्रामपंचायत असताना फक्त 5 आणि 10 लाख रुपये, 15 लाख रुपयाच्या निधीसाठी आमची चढाओढ असायची. परंतु आता 25 कोटी, 50 कोटी ह्या प्रकारचा निधी या ठिकाणी यायला लागलाय. याचं कारण एका बाजूला वळसे पाटील आणि दुसऱ्या बाजूला आम्ही दोघे जरी विरोधी पक्षात होतो तरी त्यांनी 50 कोटी आणले, 50-52 कोटी रुपये आणले, जवळजवळ 103 कोटी रुपयाची कामं 1.5-2 वर्षामध्ये या मंचर शहराला मिळाली. आज मला दुसरा अभिमानानं सांगावं असं वाटतं, आपल्या मतदारसंघामध्ये अनेक नगर परिषद आहेत, नगरपंचायती आहेत, नगरपालिका आहेत, परंतु मंचर ही एकमेव नगरपंचायत आहे ज्या ठिकाणी आम्ही अतिशय चांगलं नाट्यगृह या ठिकाणी उभं केलेलं आहे. कुठं चाकणला तुम्हाला दिसणार नाही, जुन्नरला नाही आहे, शिरूरला नाही आहे, आळंदीला नाही, खेडला नाही, परंतु मंचरला त्याची आपण निर्मिती केलेली. लवकरात लवकर ते काम पूर्ण होत आहे. अनेक कामं, भाजी मंडई आपण या ठिकाणी उभी केली, त्याला जवळजवळ आता 1.5-2 कोटी रुपये आपण खर्च केलेत. आपण समोर पाहताय एक शॉपिंग कॉम्प्लेक्स, 4.5 कोटी रुपयाचे शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण उभं केलेलं आहे. या सगळ्या सुविधा फक्त नगरपंचायत आणि त्याच्यानंतर सन्माननीय वळसे पाटील आणि आम्ही दोघांनी मिळून या शहराचा कायापालट करण्याचं काम केलं. आता लोक समोरचे प्रचार करायला येतात, आमच्या हातात सत्ता द्या आणि आम्ही हे करू. मला त्यांना नम्र विनंती करायची, माझे मंचरकर नागरिक हे उधारीवर काम करणार नाही. आम्हाला अगोदर सत्ता द्या, नंतर आम्ही काम करू. इथं आम्ही रोखीनं काम केलेलं आहे, इथं आम्ही अगोदर कामं केलेली आहेत आणि नंतर मतं मागायला आलेलो आहे. म्हणून मला आपल्याला सांगायचं आहे की ही निवडणूक तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय मोलाची आणि महत्त्वाची आहे, आपल्या पिढीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. मतदान करताना आपण सारासार विचार करायला पाहिजे की 5 वर्ष ज्यांना आपण संधी दिली त्यांनी नक्की आपल्यासाठी काय केलं ही आपण सगळ्यांनी पाहिलं. गेले 35 वर्ष ह्या तालुक्याचे आमदार आदरणीय वळसे पाटील यांनी मोठ्या प्रमाणामध्ये किंवा सगळं गाव टू गाव मोठ्या प्रमाणात निधी आणलेला आहे. आणि ही नगरपंचायत पुन्हा एकदा आपल्या राष्ट्रवादी आणि भाजप आघाडीच्या ताब्यात दिल्यानंतर मी आदरणीय दादांना विनंती करणार आहे की 2 महत्त्वाची कामे दादा आपल्याला मी गेले 2-3 महिने सांगतो की आम्ही दोघांनी मिळून पाण्याची योजना जवळजवळ 136 कोटी रुपयाची मंजुरीवर आणून ठेवलेली आहे. फक्त त्याला पैसे देणं आहे, ते आपण एक करा. आणि अजून 2-3 कामासाठी 51 कोटी रुपये, हे 150 कोटी रुपये तुम्ही आम्हाला द्या. आम्ही तुम्हाला वचन देतो की मंचर नगरपंचायत पुन्हा एकदा आपल्या ताब्यात आणू. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद.